बिहार निकालावरनं सून आणि सासरे आमने सामने आलेत। एनडीएला मिळालेलं बहुमत म्हणजे लाडकी बहीण योजना आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। तर एकनाथ खडसे यांची लाडकी बहीण योजनेवरनं ही टीका पाहायला मिळते। तर विरोधकांनी ही पॉलिसी का राबवली नाही असा सवाल रक्षा खडसे यांनी उपस्थित केलाय। एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं, आरजेडी काँग्रेस मागे राहिली। त्याचं महत्त्वाचं योगदान जे आहे ते लाडकी बहीण योजनेचं आहे। लाडकी बहीण योजनेची सुरुवात हे मध्य प्रदेशाला पहिल्यांदा झाली, नंतर महाराष्ट्रामध्ये आणि आत्ता बिहारमध्ये झालं आहे। 10,000 रुपये जर प्रति महिलेला देत असाल तर ती महिला त्या ठिकाणी मत दुसऱ्याला देईल अशी अपेक्षाच नाही। सरकारी खर्चामधून मतं विकत घेण्याचा हा प्रयोग आहे। महिलांना त्या ठिकाणी एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या प्रलोभन देण्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एनडीएला बहुमत मिळालं। जेव्हा कर्तृत्व नसतं, काम नसतं, सरकार 5 वर्ष नितीशजीचं होतं, नितीश कुमारांचं सरकार असतानासुद्धा 10,000 रुपये प्रति महिलेला द्यायची गरज का भासली? कारण त्या सरकारविषयी नाराजीची भावना जनतेच्या मनात होती। मध्ये गेल्यानंतर जनतेचा विश्वास संपादन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। महाराष्ट्रामध्ये पण आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांचा विश्वास ठेवून जनतेने महाराष्ट्रामध्ये पण कौल दिलेला आहे। त्याच पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये पण जे मागच्या काळामध्ये शिवराजसिंग चौहान साहेबांच्या माध्यमातनं ते मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेश च्या राज्यामध्ये अनेक विकास कामं केली, तिथे जनतेचे कामं केली आणि म्हणून तिथे पण भारतीय जनता पार्टीच्या कडे कौल आला जनतेचा। महाराष्ट्रामध्ये पण तीच परिस्थिती झाली आणि बिहारमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने लोकांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे एनडीएला कौल दिलेला आहे।